येथे श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं मोठ्या उत्साहात आगमन झालं आणि या प्रसंगी या पालखीचं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड, संस्थेचे विश्वस्त दशरथजी गोप, मल्लिकार्जुन आरकाल, गणेश गुज्जा यांनी केलं। कुचन हायस्कूल येथे संत श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या, मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दशरथ गोप, ॲडव्होकेट श्रीनिवास केतन, हरिओम विणकर बाग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन आरकाल, उपाध्यक्ष बालाजी जंगम, सचिव गणेश सिद्धाम, संचालक गणेश गुज्जा, प्रकाश पुल्ली यांच्यासह मान्यवरांनी केले। यावेळी उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी शेगावचे संत श्री 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 गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले। पालखी मानकरी यांनी त्यांना श्रीफळ देऊन आशीर्वाद दिला। तसेच उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी हरिओम विणकर बाग बहुउद्देशीय संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या महाप्रसाद कार्याची माहिती घेतली व कौतुक केले। गणगणगणात होते। आज श्री गजानन महाराज पालखीच्या दर्शनासाठी आज मी कुचन हायस्कूल येथे आले होते आणि त्यावेळेसच हरिओम विणकर बाग यांचा एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम मी पाहिला आणि हे लोक अतिशय भक्तिभावाने गेली 11 वर्ष इथं अन्नदान करत आहेत। हा 70 जणांचा हा त्यांचा ग्रुप आहे। ही माहिती मला इथले अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी दिली। खरोखर अतिशय कौतुकास्पद हा उपक्रम आहे आणि अतिशय सेवाभावाने भक्तिभावाने हे लोक हा सगळा उपक्रम करतायत। खरोखर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनोरमा परिवार आणि अस्मिता विजन न्यूज चॅनल या सगळ्यांच्या वतीने अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी यांना मनापासून धन्यवाद देते। त्यांच्या या उपक्रमाला धन्यवाद देते आणि त्यांची बहीण म्हणून कधीही माझ्यासाठी काही सेवा असेल तर त्यांनी सांगावी, मी ती आनंदाने करेल असं सांगते। धन्यवाद। पदाधिकाऱ्यांनीही हरिओम विणकर बाग बहुउद्देशीय संस्थेच्या कार्याची माहिती दिली। सोलापूरमध्ये आगमन झालं आहे। पहिला मुक्काम कुचन हायस्कूलमध्ये पहिला दिवसाचा रात्रीचा मुक्काम असतो आणि आम्ही सर्व जे हरिओम विणकर बाग सदस्य आहोत, आम्हाला दरवर्षीप्रमाणे हा संधी मिळतो। एक प्रकारचा गजानन महाराजांचा आदेश असतो आणि महाप्रसाद इथं वाटप करण्यात आम्हाला आनंद होतो आणि आनंद एकदम द्विगुणित होतो आणि हा सोहळा पाहण्यासारखा असतो। या सोहळ्याची तयारी आम्ही 1 महिन्यापासून करत होतो आणि सर्व भाविकांना, टाळकरी माळकरी जे पालखीच्या सोबत असतात त्यांना महाप्रसाद आम्ही आनंदाने वाटप करतो आणि हा सोहळा बघण्यासारखा असतो आणि आतुरतेने या क्षणाची आम्ही वाट पाहत असतो। तर हरिओम विणकर बाग बहुउद्देशीय संस्था, आम्ही त्या संस्थेचे पूर्ण सदस्य जवळपास 2 महिन्या अगोदरपासून त्याचं इतकं आतुरतेने वाट बघत असतो आणि आमचं पूर्ण वर्षभराचं आम्ही कित्येक कार्यक्रम करतो, त्यात आज सर्वात मानबिंदू या कार्यक्रम त्याची आम्ही वाट बघत असतो। याचं इतकं श्रद्धेने आणि तन मन धनाने सगळेजण याच्यात इन्व्हॉल्व होतात आणि करतात काम आणि त्यांना वाढल्यानंतर आता वारकऱ्यांचं जे एवढं 1 महिन्यापासून ते रस्त्यावर असतात, त्यांना आल्यानंतर त्यांना सुखासमाधान वाढल्यानंतर आमचं जे समाधान असतं तेव्हा जाऊन आम्हाला जे समाधान मिळतं ते शब्दात सांगण्यासारखं नसतं। देव आम्हाला दरवर्षी हे अशी सेवा करण्याचं संधी देव, हेच ईश्वरचरणी आम्हाला पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। बहुउद्देशीय संस्था हा आमचा 11वा वर्ष आहे। देवाने आमच्या सगळ्या सदस्यांना जे बळ दिलेलं आहे त्या बळापोटी आणि त्यांची सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद।
अस्मिता ताईंनी सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांच्या समवेत रमा सर्वदे, संतोषी भोळे, वच्छला सर्वदे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या।